वैष्णवी अगवणेचा सासरा आणि दिराला सकाळी अटक. पोलीस या प्रकरणामध्ये कडक कारवाई करतील. नियमामध्ये बसत असेल तर मकोका लावला जाईल. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. वैष्णवी अगवणे मृत्यू प्रकरणामध्ये सासरा आणि दीर अटकेत. सासरा राजेंद्र अगवणे आणि दीर सुशील अगवणेवर पिंपरी पोलिसांची रात्री उशिरा स्वारगेट परिसरात कारवाई. दुपारी 2 वाजता दोघांना कोर्टात हजर केलं जाणार. राजेंद्र अगवणे स्वारगेटमधूनही पलायन करण्याच्या प्रयत्नामध्ये होता. वैष्णवी मृत्यू प्रकरणी अगवणे कुटुंबावर 17 मे रोजी गुन्हा दाखल झाल्यावर अगवणे बावधनच्या मुहूर्त लॉन्समध्ये लपून बसला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतली कसबटे कुटुंबियांची भेट. वैष्णवीला न्याय देण्याची भूमिका माझ्यासाठी महत्वाची. चाकणकरांची प्रतिक्रिया. आत्महत्येची घटना घडण्याआधी वैष्णवी अगवणे संदर्भात तक्रार नव्हती. घटनेबाबत महिला आयोगानं स्वतःहून तक्रार दाखल करून घेतली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती. हुंड्याबाबत मागणी झाल्यास महिलांनी पोलिसात तक्रार करावी. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं आवाहन. कसबटे कुटुंबियांची आज भेट घेणार अजित पवारांची माहिती. तर अगवणे कुटुंबातील दोषींवर कारवाई होणार. पोलिसांना कडक कारवाईच्या दादांच्या सूचना. अगवणे प्रकरणामध्ये माझा काही संबंध नाही. काही जण मला विनाकारण बदनाम करत आहेत. वैष्णवीला मला थोडी जरी तक्रार केली असती तरी दखल घेतली असती. अजित पवारांची प्रतिक्रिया. क्रूर कर्मा हरामखोरांना फाशी द्या. राजेंद्र अगवणे सुशील अगवणेच्या अटकेनंतर चित्रा वाघ यांची मुख्यमंत्र्यांकडे ट्विट करत मागणी. अटकेनंतरही राजेंद्र अगवणेचा उद्दामपणा कायम. सुनेच्या आत्महत्येनंतर अगवणेला पश्चाताप नाही. पत्रकारांच्या प्रश्नावर अगवणेनं नकारार्थी मान हलवली. राजेंद्र अगवणेच्या घरामध्ये 3 बंदूक परवाने असल्याची माहिती. तर गुन्हा दाखल असूनही निलेश चव्हाणकडेही बंदुकीचा परवाना असल्याची माहिती. वैष्णवी अगवणेच्या बाळाची प्रकृती बिघडली. गेल्या 6 दिवसात वैष्णवीचं बाळ 4 वेगवेगळ्या कुटुंबांकडे. वैष्णवीचं बाळ सध्या कसबटे कुटुंबियांकडे. बीडमध्ये वैद्यकीय परिसरामध्ये असलेल्या पवनचक्की प्लांट परिसरामध्ये गोळीबार. पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून गोळीबार. एकाचा मृत्यू. बीएमसी निवडणुकीसाठी भाजपकडून मिशन 150 राबवलं जाणार. मुंबई पालिका जिंकण्याचा भाजपचा निर्धार. देशाचा आर्थिक केंद्रबिंदू ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न. पालिका निवडणुकीमध्ये 227 पैकी 100 जागांवर शिवसेनेचा दावा. माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या शिंदेंच्या सूचना. शिवसेनेकडून 70-75 संभाव्य उमेदवारांची तयारी. सूत्रांची माहिती. नागपुरात दादा गटाकडून नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याची जोरदार तयारी. धुळे रोकड प्रकरणामधील चौकशीला वेग. अर्जुन खोतकरांचे पीए किशोर पाटलांची चौकशी. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज अंदाज समितीची बैठक. अजितदादांनी 70,000 कोटींचा घोटाळा कोणत्या देशामध्ये केला माहिती नाही. शिर्डीमधल्या सभेत बोलताना बच्चू कडू यांची खोचक टीका. संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. कोल्हापूर विमानतळावर फडणवीस आणि संभाजी भिडेंची व्हीआयपी रूममध्ये चर्चा. 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बंद केला पाहिजे. तिथीप्रमाणे सोहळा झाला पाहिजे. संभाजी भिडेंचं वक्तव्य. शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दल वाईट वाटत असेल तर दृष्टी तपासावी. जयंत पाटलांची संभाजी भिडेंवर टीका. खासदार शिष्टमंडळाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेतून खासदार प्रियंका चतुर्वेदींची निवड. उद्धव ठाकरेंना अंधारामध्ये ठेवत चतुर्वेदींची निवड. शशी थरूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत चतुर्वेदींनी स्वतःची वर्णी लावली. नाशिकच्या येवल्यामध्ये लाल परीवरून 2 आमदारांमध्ये श्रेयवाद. 5 एसटी बसचे छगन भुजबळ आणि किशोर दराडे दोघांच्या हस्ते 2 वेळा लोकार्पण. मंत्री पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याचं प्रकरण. एका विरोधात शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मतीन मणियार नावाच्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या हस्ते शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन. जिल्हाप्रमुख संतोष पाटलांचे धुळे सोलापूरमध्ये मध्यवर्ती कार्यालय. कार्यालयामध्ये नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्याचं आवाहन केलेलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंवर मोठी जबाबदारी. 6 जिल्ह्याच्या समन्वयकपदी आणि प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोडकेंवर जबाबदारी. भारताचं शिष्टमंडळ पोहोचण्याआधी रशियामधील मॉस्कोमध्ये ड्रोन हल्ला. कनिमोळींच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ रशियातील मॉस्कोमध्ये दाखल. ड्रोन हल्ल्यामुळे शिष्टमंडळाचं विमान रात्री उशिरा उतरलं. बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्ह. राजकीय पक्षांसोबत काम करणं कठीण होत चाललंय. मोहम्मद युनूस यांचं विधान. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस राजीनामा देण्याची शक्यता. अमेरिकेमध्ये कर सवलतीचं विधेयक मंजूर. या विधेयकामुळे विविध ठिकाणी कर सवलती मिळणार. मात्र याच विधेयकामुळे काही ठिकाणी सुविधा कमी करण्यात येणार.
चंद्रपूर जिल्ह्यामधील दुर्गाडीमध्ये आमदार देवराव भोंगळेंची अवैध दारू अड्ड्यावर धाड, 2 पेट्या दारू जप्त, पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे दिले आदेश. तुम्ही आमचं पाणी अडवलं तर आम्ही तुमचा श्वास रोखू, पाकचा लष्करी प्रवक्ता अहमद शरीफ चौधरीची भारताला पोकळ धमकी, दहशतवाद्यांची वाक्य पाकच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या तोंडी. नाशिकच्या इगतपुरीमधील जिंदाल कंपनीला लागलेली आग अखेर आटोक्यात. आग पुढे जाऊ नये यासाठी 6-6 फुटाच्या अंतरानं मातीचे ढिगारे उभे केल्याची नाशिकचे उपविभागीय अधिकाऱ्यांची माहिती. जेएनपीए बंदरातून सौदी अरेबिया, मलेशियामध्ये होणारी कांदा निर्यात बंद. 25,000 टन कांदा निर्यात 1.5 महिन्यापासून बंद. निर्यात होणाऱ्या देशांनीच कांदा उत्पादन सुरू केल्यानं जेएनपीएतून निर्यात बंद. महावितरणच्या नावानं बनावट वेबसाईट, नोकर भरतीच्या खोट्या जाहिरातीमधून फसवणुकीचा सायबर गुन्हेगारांचा डाव. महावितरणकडून सायबर क्राईम विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल. फसवणूक करणाऱ्या वेबसाईटपासून सावध राहण्याचं आवाहन. बदलापूरसाठी 260 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये निर्णय. 74 किलोमीटर लांबीची पाईपलाईन आणि 14 जलकुंभ उभारले जाणार. आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई, पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर, सिंधुदुर्गसह नगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. हवामान खात्याचा अंदाज. आज मुंबई, ठाण्यासह पालघरला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज. हवामान खात्याचा इशारा. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. सकाळपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये ढगाळ वातावरण. हवामान विभागाकडून मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट. सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम. वैभववाडी तालुक्यामध्ये 92 मिलीमीटर पावसाची नोंद. करूळ घाटामध्ये ठिकठिकाणी दरड कोसळण्याचं सत्र सुरू. सिंधुदुर्गाच्या कणकवली, मालवण, कुडाळ तालुक्यामध्ये पावसाची हजेरी. नदी नाले प्रवाहित. जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी. पुण्यामधल्या शिरूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा पेरू बागेला फटका. पिंपरी, दुमाला परिसरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 24 तासामध्ये 99.5 मिलीमीटर पावसाची नोंद. वेंगुर्लामध्ये सर्वाधिक 167 मिलीमीटर पाऊस, तर वैभववाडीमध्ये सर्वात कमी 92 मिलीमीटर पावसाची नोंद. सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये 5 दिवसांपासून जोरदार मान्सूनपूर्व पाऊस. 138 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. सोलापुरात जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाला विश्रांती. 1 ते 22 मे दरम्यान सोलापूरमध्ये 116 मिलीमीटर पावसाची नोंद. 142 गावात नुकसान. वाशिममध्ये वादळी वाऱ्यामुळे सौर पॅनलचं नुकसान. शासनानं सौर पॅनल बदलून द्यावं, शेतकऱ्यांची मागणी. पुण्यामधल्या इंदापूर बस स्थानकामध्ये 2 गटामध्ये तुफान राडा. 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. बस स्थानक परिसरात गोंधळ. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. वादाचं कारण अद्याप अस्पष्ट. नांदेडमध्ये डीजेचे साऊंड घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात. डीजे साऊंडसोबत जनरेटरला बांधलेली दोरी तुटल्यानं भीषण अपघात. जनरेटर दुचाकीला धडकल्यानं एकाचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. भंडाऱ्याच्या चिखल्यामध्ये आदिवासी बांधवांच्या बेमुदत उपोषण सुरू. ठक्कर बाप्पा विकास निधीच्या गैरवापर प्रकरणी चौकशी करण्याची मागणी. बीडच्या परळीमध्ये जातीवाचक शिवीगाळ करत तरुणाला मारहाण. 5 जणांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा मारहाणीचा गुन्हा दाखल. बीडमध्ये एकत्र होणारे 2 बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश. मानव तस्कर विरोधात युनिटची कामगिरी.